नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण नवीन टॉपिकला सुरुवात केली रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन मध्ये मी तुम्हाला रेस्पिरेशनचं बेसिक कालच्या लेक्चर मध्ये पूर्ण बेसिक समजून सांगितलेले किंवा बेसिक आपण घेतलेले आहे. आज एक सूचना आहे, आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा जो टॉपिक घेतलेला आहे, 1 नंबरचा टॉपिक आपल्या टेक्स्ट बुक मधला, त्या टॉपिकवर लवकरच टेस्ट घेणार आहोत. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मी सेंड करतोय. किती तारखेला ते घ्यायचंय आणि कशा स्वरूपाचे प्रश्न असतील किंवा काय जे असेल त्याचं नोटिफिकेशन मी तुम्हाला लवकरच सेंड करणार आहे. तर पहिल्या टॉपिकच्या म्हणजेच रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स या टॉपिकच्या अभ्यासाच्या तयारीला लागा. लवकरात लवकर त्याच्यावरती टेस्ट होईल, सर्वांना सूचना आहे. आज या रेस्पिरेशन टॉपिक मध्ये आपल्याला काल तुम्हाला मी रेस्पिरेशनचं जे बेसिक सांगितलंय, अगोदरच्या लेक्चर मध्ये जे रेस्पिरेशनचं बेसिक आपलं झालं, त्या रेस्पिरेशन वर आधारित प्लांट मध्ये चालणारे रेस्पिरेशन आणि एनिमल्स मध्ये चालणारे रेस्पिरेशन मीन्स इन द प्लांट्स डिफरंट काइंड्स ऑफ ऑर्गन्स, बट जनरली देयर आर द स्टोमॅटा इज द organ or stomata is the part which exchange the gases in the plant. वनस्पतीमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि विशिष्ट असा भाग म्हणून एक्सचेंज द गॅसेस म्हणजे रेस्पिरेटरी पार्ट, रेस्पिरेटरी ऑर्गन किंवा रेस्पिरेटरी सरफेस म्हणून ओळखला जाणारा तो भाग असतो, ज्याच्यामध्ये हे स्टोमॅटा असतात. त्या हिरव्या वनस्पतीची पानं किंवा खूप झालं तर त्याची देठ, ज्याला आपण सर्वसाधारण त्या पानाचे ज्याला फांदी किंवा खोड असं म्हणतो, छोट्या स्वरूपात हिरवी फांदी किंवा हिरवा देठ जो असतो, त्याच्यामध्ये सुद्धा हे स्टोमॅटा असतात आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा एक्सचेंज ऑफ गॅसेस मीन्स रेस्पिरेशन इन प्लांट्स हे पॉसिबल होतं. आता स्टोमॅटा म्हणजे काय हे आपण 11th सायन्स मध्ये स्टोमॅटाचं स्ट्रक्चर हे अभ्यासलेले ऍज लाईक दिस. समजा या स्वरूपाचं स्टोमॅटाचं स्ट्रक्चर हे सर्वांनी अभ्यासलेलं आहे. किडनी सेपरेट स्ट्रक्चर या स्टोमॅटाचं, या स्वरूपाचं स्ट्रक्चर हे स्टोमॅटाचं आपल्याला पाहायला मिळेल. दिस इज द ओपनिंग साइट ऑफ स्टोमॅटा. हे स्टोमॅटाचं ओपनिंग साइट आहे आणि या ओपनिंग साइटचं सर्वसाधारणतः ज्या वेळेला स्टोमॅटा ओपन होतो, दिस पार्ट इज एक्सपांड. हा स्टोमॅटा ओपन झाल्याच्या नंतर हा पार्ट एक्सपांड होतो आणि ज्या वेळेला क्लोजिंग होतं त्यावेळेला हे पूर्णपणे या ठिकाणी हा भाग पूर्णपणे क्लोज केला जातो. मीन्स ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा. स्टोमॅटाचं ओपनिंग आणि क्लोजिंग या माध्यमातून प्लांट मध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि एक्सचेंज ऑफ गॅसेस एक्सचेंज केले जातात. या रेस्पिरेशन मध्ये प्लांट्स मध्ये सर्वसाधारण जास्तीत जास्त रेस्पिरेशन किंवा मोस्ट पार्ट ऑफ द रेस्पिरेटरी पार्ट इन द प्लांट इज द स्टोमॅटा. स्टोमॅटा हा त्याचा जास्तीत जास्त रेस्पिरेटरी पार्ट म्हणूनच ओळखला जातो. म्हणजे रेस्पिरेशनचे जास्त सोर्सेस किंवा जास्त सर्फेस एरिया किंवा जास्त ऑर्गन्स हे प्लांट मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र वनस्पतीमध्ये रेस्पिरेशन आणि त्याचबरोबर फोटोसिंथेसिस या दोन अभिक्रिया एकमेकांवरती अवलंबून असतात. म्हणून रेस्पिरेशन आणि फोटोसिंथेसिस या दोन्ही क्रिया वनस्पतीमध्ये अत्यंत इम्पॉर्टंट आहे. मात्र रेस्पिरेशन साठी तोच वेळ असतो. याच्या व्यतिरिक्त जर आपण रेस्पिरेशन इन एनिमल्स किंवा रेस्पिरेशन इन ऑर्गॅनिझम असं जर आपण अभ्यासलं, रेस्पिरेशन इन ऑर्गॅनिझम्स, दिस इज द रेस्पिरेटरी सोर्सेस और द रेस्पिरेटरी सरफेस और ऑर्गन्स इन द ऑर्गॅनिझम. हे पूर्ण चार्ट आपल्याला जो दिलेला हा चार्ट, ऑर्गॅनिझम मध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन किंवा सरफेस एरिया कुठला असेल, आता कुठल्या ऑर्गॅनिझम मध्ये कुठला असतो या विषयी सविस्तर माहिती आपल्याला यामध्ये पाहिजे. या अगोदर 11वीच्या बुक मध्ये किंवा 11th सायन्स मध्ये या अगोदर आपण या रेस्पिरेशन विषयी माहिती थोडीशी बघितलेली आहे, ज्यामध्ये ऑलरेडी आय टोल्ड टू यू इन द फिश which is included here lastly, there is the fish is the aquatic animal which respire by gills, but there are two kinds of gills. जसं इथं या फिशच्या बाबतीत, फिश म्हणजे aquatic animal म्हणून ओळखला जातो आणि ज्याचं गिल्सच्या साहाय्याने रेस्पिरेशन होतं. हे गिल्सच्या साहाय्याने रेस्पिरेशन करणारा जो फिश आहे, याचा जो गिल्सचा प्रकार आहे तो इंटरनल गिल्स आहे. मग यामध्ये काही एक्सटर्नल गिल्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, मात्र ते फिशेस मध्ये नाही. आणि म्हणूनच आता नेमकं
वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम हे वेगवेगळ्या प्रकारच्या अवयवांच्या साह्याने रेस्पिरेशन करतात. सो हाऊ मेनी काइंड्स आर हिअर, तिथं किती नेमके कुठले कुठले प्रकार असतात. सो डिफरंट काइंड्स ऑफ टाइप्स मीन्स डिफरंट काइंड्स ऑफ ऑर्गॅनिझम रेस्पायर बाय डिफरंट ऑर्गन्स. वेगवेगळ्या अवयवाच्या साह्याने वेगवेगळे ऑर्गॅनिझम हे रेस्पायर करत असतात. आता या ठिकाणी आपल्याला ऑर्गॅनिझम, हॅबिटॅट अँड रेस्पिरेटरी सोर्सेस, सरफेस एरिया ऑर द ऑर्गन्स. रेस्पिरेटरी सरफेस एरिया किंवा ऑर्गन, त्याच प्राण्याचं हॅबिटॅट नेमकं कोणतं आहे, तो ऑर्गॅनिझम नेमका कुठं राहतो किंवा तो कुठल्या हॅबिटॅट मध्ये राहतो. इट मे बी इट लिव्ड इन द ॲक्वेटिक एरिया, टेरेस्ट्रियल एरिया, वेअर दे आर लिव्ड. म्हणजे ते कुठं राहतात नेमके, जमिनीवर राहतात, पाण्यात राहतात, हवेत राहतात किंवा जमिनीवर आणि पाण्यात राहतात. असे नेमके कुठे राहतात त्यांचा हॅबिटॅट या ठिकाणी दर्शवलेला आहे. आणि कुठले ऑर्गॅनिझम आहेत, विशेषतः जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांचा हॅबिटॅट दर्शवला आणि त्यांचं नंतर सरफेस एरिया किंवा जो सरफेस एरिया किंवा त्याला आपण ऑर्गन असं संबोधू, ज्या ऑर्गनच्या सहाय्याने ते रेस्पिरेशन करतात, तो ऑर्गन या ठिकाणी इन्क्लूड केलेला आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल द ऑर्गॅनिझम इज प्रोटिस्ट, स्पॉन्जेस, protist, sponges and coelenterate. Listen. Protista, you know very well. Protista means what, sponges means what, and coelenterata means what. हे सर्व तुम्हाला माहिती 11वी मध्ये झालेले आहे. हे प्रोटिस्ट असतील, स्पॉन्जेस असतील किंवा सिलेंट्रेट असतील, हे ॲक्वेटिक ॲनिमल म्हणून ओळखले जातात. ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम ही जलचर प्राणी आहे. हे जलचर ऑर्गॅनिझम आहेत. यांचं श्वसन किंवा यांचं रेस्पिरेशन हे कुठल्या माध्यमातून होतं. हे रेस्पिरेशन जे करतात त्यांचे रेस्पिरेशन करण्याचे अवयव कुठले आहेत, तर त्यांना प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या सहाय्याने रेस्पिरेशन करता येते. यू नो व्हेरी वेल. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज द पार्ट और इज द सरफेस फॉर रेस्पिरेशन इन दिस टाइप ऑफ ऑर्गॅनिझम्स. या प्रकारच्या ऑर्गॅनिझम मध्ये रेस्पिरेशन करण्यासाठी वापरल्या जाणारा जे पार्ट आहे किंवा जो ऑर्गन आहे त्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. आणि हे या प्रकारचे ऑर्गॅनिझम हे ॲक्वेटिक रिजन मध्ये म्हणजे पाण्यामध्ये राहतात. हे जलचर प्राणी म्हणून किंवा जलचर ऑर्गॅनिझम म्हणून किंवा याला आपण ॲक्वेटिक असं संबोधू शकतो, पाण्यामध्ये राहणारे या स्वरूपाचे जीव म्हणून यांच्याकडे आपल्याला बघता येईल. त्यानंतर फ्लॅट वर्म्स लाईक प्लॅनारिया, ॲनालिड्स ॲज वेल ॲज ॲम्फिबियन्स. लिसन. बघा, फ्लॅट वर्म म्हणजे याला काय म्हणायचं, मी तुम्हाला या संदर्भात फ्लॅट वर्मच्या संदर्भात क्लासमध्ये माहिती दिली होती. सुरुवातीला ज्या वेळेला पहिला टॉपिक आपण क्लासवरती अभ्यासत होतो तेव्हा फ्लॅट वर्म्स, कृमी म्हणतात. वर्म इज नथिंग बट दे आर कॉल्ड इन मराठी कृमी. त्याला आपण वर्म या शब्दाला कृमी असं म्हणतो. मग फ्लॅट वर्म म्हणजे जे चपटे कृमी, चट्ट कृमी या नावाने ओळखले जातात मराठीमध्ये, त्याला चट्ट कृमी असं म्हणतात. जे चपटे असतात, फ्लॅट असतात, या स्वरूपाचे वर्म्स, जसं की प्लॅनारिया नावाचा एक वर्म आहे, which is specially indicated by these names as like a planaria. त्याचबरोबर ॲनालिड्स, हे प्लॅनारिया, ॲनालिड्स हे वर्म आहे. या स्वरूपाचे जे वर्म आहेत यांच्यामध्ये बघा, अर्थवर्म एक येतं, नेरिस दुसरं येतं, लीच हे तिसरं येतं. हे वर्म आहेत. वर्म ज्याला आपण कृमी असं म्हणतो, कृमी. दोज आर हॅव द सेगमेंटेड बॉडी. ज्याला कसं सेगमेंटेड बॉडी असते, सेगमेंट 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 सेगमेंट. यू नो व्हॉट इज द मीनिंग ऑफ सेगमेंटेड बॉडी. तुम्हाला अर्थवर्मच्या संदर्भात माहिती आहे, मी सांगितलेलं आहे. ज्याची बॉडी सेगमेंटेड असते, ज्याला सेगमेंट 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 असतात, त्याला कृमी असे संबोधतात. यामध्ये अर्थवर्म सुद्धा येतो. नेरिस, नेरिस, नेरिस यू नो व्हेरी वेल. नेरिस ही याची सुद्धा बॉडी अशी सेगमेंटेडच असते. त्याचबरोबर लीच, लीचची सुद्धा बॉडी सेगमेंटेडच असते. हे लीच म्हणजे समजत नसेल, दे आर कॉल्ड इन मराठी लीच इज नथिंग बट जळू, जळू ज्याला म्हणतात. पाण्यामध्ये असणारे जे माशाचा प्रकार आहे, जो गाळपट एरियामध्ये, ज्या ठिकाणी गाळपट एरिया किंवा गढूळ पाणी असतं, जास्तीत जास्त गाळपट एरिया, गाळाचं पाणी असतं, पाणी गढूळ झालेलं असतं, त्या पाण्यामध्ये हल्लीच जास्त प्रमाणात जगतो किंवा जास्त प्रमाणात त्याचा हॅबिटॅट एरिया आहे. हे आता यानंतर अँफिबियन्सचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. अँफिबियन्स मीन्स फ्रॉग. आता फ्रॉगचा उल्लेख, अँफिबियन्स म्हणजे काय, तर उभयचर. उभयचर मध्ये सुद्धा या प्रकारचं हे ऑर्गॅनिझम, या उभयचर मध्ये सुद्धा ॲक्वेटिक आणि सेमी ॲक्वेटिक असा प्रकार या ठिकाणी पडतो. फ्रॉग हा सेमी ॲक्वेटिक आहे, हे ॲक्वेटिक आहे. हे फ्लॅट वर्म लाईक प्लॅनारिया, ॲनालिड्स हे अर्थवर्म,
Nereis, leech, all of these are the amphibians like which semi aquatic. हे यापैकी काही सेमी aquatic आहेत, aquatic काही आहेत आणि सेमी aquatic काही आहेत. हे वर्म सुद्धा त्यामध्ये फ्रॉग अँफिबियन जो तो हा सेमी aquaticच आहे, ज्याला अँफिबियन्स म्हणजे उभयचर असं म्हटलं जातं, जो पाण्यामध्येही राहतो आणि जमिनीमध्येही राहतो. आता यामध्ये हे काही जे आहेत हे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या साहाय्याने रेस्पिरेशन करतात. त्याचबरोबर जनरल बॉडी सरफेस, काही ऑर्गॅनिझम हे जनरल बॉडी सरफेसच्या साहाय्याने रेस्पिरेशन करतात. तर मॉइस्ट स्किनच्या साहाय्याने, ओलसर जी स्किन असते, फॉर एक्झाम्पल धिस फ्रॉग आर रेस्पायर बाय द स्किन इन द वॉटर. पाण्यामध्ये जर असेल तर हा फ्रॉग स्किनच्या साहाय्याने रेस्पिरेशन करतो आणि जमिनीवर जर असेल तर तो लंग्सच्या साहाय्याने रेस्पिरेशन करतो. समटाइम्स दिस फ्रॉग ऑल्सो इनसाइड द अर्थ, जमिनीच्या आत हा फ्रॉग मॉइस्ट ठिकाणी म्हणजे ओलसर ठिकाणी हा फ्रॉग जाऊन बसतो मातीमध्ये आणि तिथे सुद्धा तो जगतो. त्याचं कारण त्या मॉइस्ट स्किनच्या साहाय्याने, म्हणजेच मॉइस्ट स्किनच्या साहाय्याने तो स्वतःचं ऑक्सिजन मिळत असतो किंवा रेस्पिरेशन करत असतो. एक्सचेंज ऑफ गॅसेस तो त्या ठिकाणी परफॉर्म करत असतो. त्यानंतर इन्सेक्ट आहे डबल क्लास. These insects are the terrestrial. They are not live in the aquatic region. ते पाण्यामध्ये राहू शकत नाही, मात्र टेरेस्ट्रियल जमिनीवरती हे इन्सेक्ट आपल्याला पाहायला मिळतात, कीटक पाहायला मिळतात. या कीटकांमध्ये रेस्पिरेशन जे होतं, फॉर एक्झाम्पल इन्सेक्ट मध्ये आपल्याला पाहता येईल कॉकरोच आर द इन्सेक्ट. These cockroaches live on the terrestrial, means जमिनीवर ते राहतात. They are respired by the tracheal tubes and the spiraceous. Trachea, what is the meaning of trachea? Tracheal tubes is nothing but trachea असतात. तुम्हाला माहिती आहे आपण रेस्पिरेशन मध्ये ट्रॅकिया कशाला म्हणायचं, ऍज लाईक दिस सपोज this part. Like this structure again they are divided. पुढे गेल्याच्या नंतर पुन्हा डिवाइड होतो. या प्रकारचं या स्वरूपाचं जे स्ट्रक्चर असेल, असं स्ट्रक्चर ते ट्रॅकियाचं असतं. त्या ट्रॅकियाच्या साहाय्याने हे इन्सेक्ट्स रेस्पिरेशन करतात. ते एक्सचेंज ऑफ गॅसेस परफॉर्मिंग बाय ट्रॅकियल ट्यूब्स अँड स्पायरोचियल्स. या ठिकाणी या ट्रॅकियल ट्यूबच्या साहाय्याने किंवा या स्पायरोचियल्सच्या साहाय्याने हे इन्सेक्ट रेस्पिरेशन करत असतात. आता हे वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचं रेस्पिरेशन आपण पाहतो आहोत. यामध्ये आर्किनिड्स, दिस आर्किनिड्स लाईक स्पायडर्स अँड स्कॉर्पियन्स. आता हे जे आर्किनिड्स मध्ये इन्क्लूड केलेले जसे की स्पायडर्स आहेत as well as scorpions आहेत. You know very well what is the meaning of this spider. Spiders आता जे जाळं निर्माण करणारे जे कोळी असतात किंवा जे कोळ्याचं जाळं असतं म्हणतो आपण, ते जाळं निर्माण करणारे जे स्पायडर आहे, ते एक इन्सेक्ट सारखा जो स्पायडर ते जाळं निर्माण करणारे जे कीटक असतात त्याला स्पायडर्स म्हणतात. त्यानंतर स्कॉर्पियन्स म्हणजे विंचू सुद्धा तसेच पाय असतात. हे जे ऑर्गॅनिझम आहेत हे टेरेस्ट्रियल, हे जमिनीवर राहतात, हे पाण्यामध्ये राहू शकत नाही. कधी पाण्यामध्ये जाळं निर्माण केले कधी बघितलं नाही. हे जमिनीवरच या प्रकारचं वर्किंग करतात. स्कॉर्पियन सुद्धा, विंचू सुद्धा जमिनीवरच जगतो, टेरेस्ट्रियल आहे. हे कशाच्या साहाय्याने रेस्पिरेशन करतात तर दे रेस्पायर बाय द बुक लंग्स. बुक लंग्स यू नो व्हेरी वेल, ऍज लाईक अ बुक मीन्स डिव्हाइडेड, विभागले अशा स्वरूपाचं लंग्स यांच्यामध्ये परफॉर्म असतात. यांच्यामध्ये रेस्पिरेशन साठी बुक लंग टाइप ऑफ ऑर्गन्स असा एक ऑर्गन अवयव असतो, त्याला बुक लंग असं म्हटलं जातं, संबोधलं जातं. त्यानंतर लिम्युलस मीन्स आर्थ्रोपोड्स, दे आर ॲक्वॅटिक. हा लिम्युलस आर्थ्रोपोड असून ॲक्वॅटिक आहे. सरासरी आर्थ्रोपोड्स दोज आर प्रेझेंट ऑन द लँड मीन्स टेरेस्ट्रियल. सर्वसाधारण आर्थ्रोपोड्स हे टेरेस्ट्रियल असतात, मात्र हे लिम्युलस हे ॲक्वॅटिक असून या लिम्युलस मध्ये सर्वसाधारण या ठिकाणी ॲक्वॅटिक असून बुक गिल्स असतात. पाण्यामध्ये असणारे गिल्सच्या साहाय्याने रेस्पिरेशन करतात, मात्र ते बुक गिल्स म्हणून ओळखले जातात. एम्फिबियन टॅडपोड ऑफ फ्रॉग्स. एम्फिबियन मध्ये उभयचर मध्ये असणारा जो टॅडपोड फ्रॉग असतो. आता फ्रॉग तर टॅडपोड म्हणजे काय, लार्वल स्टेजला सुरुवातीला फ्रॉगला सेफ्टी असते.
सुरुवातीच्या स्टेजला, त्याला टॅडपोड लार्वा असं म्हणतात. सो टॅडपोड ऑफ फ्रॉग, फ्रॉगचा जो टॅडपोड असतो तो टॅडपोड, आणि त्याचबरोबर सॅलमँडर्स अँड न्यूट्स, हे सॅलमँडर्स अँड न्यूट्स दे आर ऑल्सो ॲक्वेटिक, हे सगळे ॲक्वेटिक आहे. आता टॅडपोड इज ॲक्वेटिक, दिस इज नॉट अ ॲम्फिबियन्स. हा टॅडपोड ॲम्फिबियन्स नसतो, मात्र तो त्यावेळेला ॲक्वेटिक असतो. आणि तो ॲक्वेटिक का असतो तर टॅडपोडच्या पोझिशन मध्ये त्याला दे आर नॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर ऑन द टेरेस्ट्रियल रिजन. तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही टेरेस्ट्रियल रिजन मध्ये, म्हणून ॲक्वेटिक असून दे रेस्पायर बाय एक्सटर्नल गिल्स. तो पाण्यामध्ये असतो आणि एक्सटर्नल गिल्सच्या साहाय्याने तो रेस्पिरेशन करतो जोपर्यंत तो या ठिकाणी टॅडपोड असतो. मात्र ते व्हेन दे डेव्हलप इनटू द फ्रॉग, त्याची डेव्हलपमेंट जेव्हा फ्रॉग मध्ये होते, देन दे डेव्हलप्स द एक्सटर्नल गिल्स ऍज वेल ऍज द स्किन, म्हणजे त्याला स्किनच्या साहाय्याने सुद्धा रेस्पिरेशन करता येते. त्यानंतर फिश इज द ॲक्वेटिक अँड विच रेस्पायर विथ द हेल्प ऑफ इंटरनल गिल्स. आता हा फिश ॲक्वेटिक आहे, प्युअर पाण्यामध्येच राहतो, पाण्याच्या बाहेर तो राहू शकत नाही. बिकॉज ऑफ दे रेस्पायर इंटरनल गिल्स. कशाच्या साहाय्याने रेस्पिरेशन करतो तर तो इंटरनल गिल्सच्या साहाय्याने रेस्पिरेशन करतो. त्यानंतर रेप्टाइल्स, बर्ड्स अँड मॅमल्स. रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी, बर्ड्स अँड मॅमल्स पक्षी, आणि सस्तनी प्राणी हे सर्व टेरेस्ट्रियल असतात. आता पुन्हा एकदा लक्षात घ्या, रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी, बर्ड्स म्हणजे पक्षी, आणि मॅमल्स म्हणजे सस्तनी प्राणी हे सर्व टेरेस्ट्रियल असून हे लंग्सच्या साहाय्याने, इन विच इन्क्लुड्स ऑल्सो द ह्युमन बीइंग. म्हणजे यामध्ये टेरेस्ट्रियल मध्ये मॅमल्स, या मॅमल्स मध्ये आपण सुद्धा, मानव प्रजाती सुद्धा या मॅमल्स मध्ये येते, जे की टेरेस्ट्रियल आहे आणि ते लंग्सच्या साहाय्याने श्वसन करतात. मग गाय, म्हैस, बैल, कुत्रा, जमिनीवर राहणारे जेवढे प्राणी जे की नाकाच्या साहाय्याने म्हणजे लंग्स, फुफ्फुसाच्या साहाय्याने श्वसन करतात, ते सर्वसाधारण या टेरेस्ट्रियल मध्ये मॅमल्स किंवा रेप्टिलियन बर्ड्स हे सुद्धा याच्यामध्ये येतात. लास्ट टर्टल्स अंडर वॉटर. टर्टल्स म्हणजे टॉर्टाईज ज्याला आपण म्हणतो, मात्र ते सुरुवातीच्या स्टेजला असणारं टर्टल, कासवाची एक प्रजाती किंवा कासव सुरुवातीला अंडर वॉटर पाण्यामध्ये जर असेल तर क्लोएका इज द पार्ट विच युजफुल फॉर द रेस्पिरेशन इन टर्टल. या टर्टल मध्ये क्लोएका हा पार्ट असतो रेस्पिरेशन साठी. हा सर्वात महत्वाचा पार्ट या टर्टल मध्ये मानला जातो अंडर वॉटर पाण्यामध्ये असताना. This is the facilitate different kinds of respiratory organs present in the different kinds of organisms. वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स हे रेस्पिरेशन साठी वापरले जातात किंवा रेस्पिरेशन साठी त्याचा यूज केला जातो. दिस इज अ काइंड ऑफ इन्फॉर्मेशन फॉर यू. हे तुमच्या माहितीसाठी, इन्फॉर्मेशन साठी वापरले जातात. आता याच्यानंतर ह्युमन रेस्पिरेशन, मानवी रेस्पिरेशन आणि सिस्टम ऑफ रेस्पिरेटरी इन ह्युमन बीइंग. मानवामध्ये रेस्पिरेशन करण्यासाठी जी सिस्टम आहे त्या सिस्टमची माहिती आपल्याला यानंतर पाहायची आहे. मानवामध्ये रेस्पिरेशन करण्यासाठी सुरुवात ही नोज म्हणजे नाकापासून होते, नासल चेंबर म्हणजे नासल कॅव्हिटी, नाकाची पोकळी, आणि त्यानंतर शेवटचा ऑर्गन असतो तो म्हणजे लंग्स. लंग्स मध्ये इंटरनल स्ट्रक्चर नेमके कुठले त्यामध्ये अलोलार बॉडीज असतात. अलोलार बॉडीज काय काम करतात, कुठल्या प्रकारचं वर्किंग आहे, फंक्शन नेमकं कुठल्या अवयवाचं काय आहे, हे रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये, ह्युमन बीइंग मध्ये आपल्याला पाहायसाठी आपण यानंतरच्या म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. मी पुन्हा एकदा सूचना देतो, रिप्रोडक्शन इन प्लांट्स, लोअर प्लांट्स अँड हायर प्लांट्स. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा जो पहिला 1 नंबरचा टॉपिक आहे त्यावरती आपण लवकरच टेस्ट घेणार आहोत. त्यासाठी त्या पहिल्या टॉपिकचा अभ्यासाला सुरुवात करा. लवकरात लवकर ती टेस्ट होईल, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सेंड केलं जाईल, याची कृपया नोंद घ्या. या ठिकाणी आपण रेस्पिरेशनचं जे सर्वसाधारण डिफरंट काइंड्स ऑफ ऑर्गन्स, डिफरंट काइंड्स ऑफ ऑर्गॅनिझम हे आपण पाहिले. या ठिकाणी हा टेबल दिलेला आहे, हा सुद्धा तुम्ही तो टेबल आपल्या बुक मधून नोट करून घ्यायचा आहे आणि या टॉपिकच्या नोट्सला सुद्धा सुरुवात करायची. ओके, थँक्यू.